कालचा सोहळा अजितदादा तुम्ही जो का केला, तुमचा अभिषेक सोहळा जो झाला, कडक कडक म्हणता येईल त्याला खऱ्या अर्थाने. आणि संपूर्ण टीमला, जे नियोजनाची टीम होती त्या टीमला देखील मानलं पाहिजे. जबरदस्त सोहळा केला. एकादशी होती काल, पण चला हरकत नाही, असू द्या, खाऊ ते सगळ्यांना, हरकत नाही. छान. बघा नरेश पाटील, विचार करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहतात सह्याद्री दर्पण. खरं तर काल हे पुन्हा एकदा आपण जिल्हा परिषदेच्या बाबतीत बोलतोय, कारण त्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. काल आचकरगाव जिल्हा परिषदच्या मतदारसंघात सासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाला राज्याच्या महिला बालकल्याण विकास मंत्री नामदार आदितीताई तटकरे या आल्या होत्या. डॉक्टर सुनील पाटील जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांच्या फार्म हाऊसवर हा सोहळा दिमाखात संपन्न झाला. अभिष्टचिंतन या सोहळ्याला नामदार आदितीताई यांची उपस्थिती लाभल्याने चार चांद लागले. सायंकाळी 8:30 नंतर रात्री 1 वाजेपर्यंत हा सोहळा सुरू होता. आदितीताई या सोहळ्याला आल्या आणि खऱ्या अर्थाने अजित देशमुख यांच्या राजकीय करिअरची खऱ्या अर्थाने एक तो म्हणतो ना आपण ग्राफ असा वरती आला, तो असा ग्राफ उंचावला. एक सर्वसामान्य घरातला अजितदादा यांच्या वाढदिवसाला ताईंची उपस्थिती, त्यात ही कार्यकर्त्यांचा मोठी गर्दी. अजितदादा देशमुख यांनी देखील असं विचार केला नसेल की इतका मोठ्या प्रमाणात शुभेच्छाची गर्दी आपल्या सोहळ्याला उपस्थित राहील, याचा विचार राष्ट्रवादीने देखील केला नव्हता. परंतु अपेक्षापेक्षाही मोठी गर्दी, मोठा असा समूह शुभेच्छासाठी त्या ठिकाणी उपस्थित होता. दिमाखात हा सोहळा संपन्न झाला, अत्यंत दिमाखात. तसं नियोजन काटेकोर केलं होतं आणि अजित देशमुख यांच्या धर्मपत्नी देवयानी ताई देशमुख या इच्छुक आहेत सासगाव पंचायत समितीसाठी. आदितीताई यांनी आपल्या भाषणात श्रद्धाताई साखरे, भूषण पाटील यांचा जो काही त्यांनी प्रचारात आघाडी घेतली राष्ट्रवादी ह्या उमेदवारांनी, त्याचा धागा पकडून प्रास्ताविकात जसं म्हटलं होतं त्याच अनुषंगाने आदितीताई तटकरे यांनी देवयानी देशमुख यांना राजकीय पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आता हा झाला सगळा अजित देशमुख यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा सगळा कार्यक्रम. आपली मागची बातमी हीच आहे. हा सोहळा तुम्हाला वरवर जरी दिसत असला हा सोहळा झाला, परंतु हा सोहळा नसून हा राजकीय प्रचाराचा धुरळा उडवणारा अभिष्टचिंतन सोहळाच म्हणावा लागेल. कारण राष्ट्रवादीने सासगाव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचंड ताकद लावलेली आहे. एकीकडे शिवसेनेला उमेदवार आजही मिळत नाही, कोणतरी आयात त्यांना करावा लागतोय आणि त्याच्या मागे शिवसेना फरफडत चाललेली आहे. ठीक आहे, तर त्यांना लखला. परंतु राष्ट्रवादीचे पहिल्यापासून श्रद्धाताई अंकित साखरे या उमेदवार जाहीर झालेल्या आहेत. भूषण पाटील हे देखील खानाव पंचायत समितीसाठी उमेदवार जाहीर झालेले आहेत. आणि ह्याच धर्तीवर अजित देशमुख हा चेहरा अंकित साखरे, भूषण पाटील, बाबू पोटे, सुधाकर शेठ घारे या सगळ्या मंडळींनी बरोबर हेरला आणि अजित देशमुख हा तरुण आपल्याला योग्य उमेदवार होऊ शकतो याची पेरणी केली. आणि अजित देशमुख यांना राष्ट्रवादीकडून आज त्यांच्या धर्मपत्नींना म्हणजे देवयानी देशमुख यांना राष्ट्रवादी आगामी आचारसंहितेनंतर अधिकृतरित्या उमेदवार म्हणून तिकीट देणार आहे. अजित देशमुख हे भाजपामध्ये आहेत. कळलं, मी पुन्हा बोलतो, अजित देशमुख हे भाजपामध्ये आहेत. नरेश पाटील त्या भागातलं जे नेतृत्व आहे त्यांच्या अत्यंत जवळच अजित देशमुख हा चेहरा आहे. 4 वेळा, तब्बल 4 वेळा, नरेश पाटील देखील 4 वेळा ग्रामपंचायतमध्ये निवडून आले नसतील. अजित देशमुख यांनी करिश्माच केलाय. तब्बल 4 वेळा
म्हणजे 20 वर्ष असं म्हणा ना, अजित देशमुख ग्रामपंचायतीमध्ये आपला कारभार करतात. ग्रामपंचायत हद्दीतल्या जो काही विकास झालाय त्याच्या विकासाला अजित देशमुख यांचा मोठा हातभार आहे. नरेश पाटील यांचा एकेकाळचा अत्यंत जवळचा सहकारी, विश्वासातला माणूस म्हणून अजित देशमुख यांच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु नरेश पाटील यांनी देखील अजित देशमुख यांना पंचायत समितीसाठी गळ घातली होती. त्यांना म्हणवण्यात आलं होतं, शिवसेनेकडून तुम्ही लढा, अशी देखील गळ घालण्यात आली होती. परंतु अजित देशमुख हे राष्ट्रवादीच्या लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित देशमुख यांना तटकरे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला इथं भविष्य आहे, इथं तुमचं उज्ज्वल भविष्य आहे, आणि पूर्वी अजितदादा देशमुख यांनी राष्ट्रवादीमध्ये काम केल्याने त्यांना जवळचा पक्ष म्हणून शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी अधिकची जवळ आहे. त्यात राष्ट्रवादीचं नेतृत्व सुधाकर शेठ घारे यांचं वागणं, बोलणं, चालणं आणि एकूणच कार्यकर्त्याला आपलंसं करण्याची जी काय पद्धत आहे ती त्यांना भावली. अंकित साखरे हे तालुक्याचे धुरा सांभाळत आहेत, त्यांचं देखील नेतृत्व अजित देशमुख यांना ज्ञात असल्याने अजित देशमुख यांनी सारासार विचार केला आणि शिवसेना नको, त्यापेक्षा राष्ट्रवादी बरी, असा सारासार विचार करून अजित देशमुख यांनी पंचायत समितीसाठी आपल्या पत्नी देवनेताई देशमुख यांची तयारी सुरू केलेली आहे. आता हा सगळा झाला पाठ. अभिष्टचिंतन सोहळा, त्यांची तयारी, ते भाजपमध्ये आहेत, राष्ट्रवादीकडून लढणार आहेत, हा झाला सगळा भाग. कालच्या सोहळ्यानंतर आता फार महत्वाचा सगळ्या गोष्टी असतील. कालच्या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने मिरची लागली अशी एक मोठी चर्चा होती, किंवा कोणाला तरी हा सोहळा झोंबला, ठसका लागला, किंवा कोणाला तरी चेकमेट दिला, किंवा कोणाला तरी झोप लागली नसेल, अशी काल मोठी चर्चा त्या ग्राउंडवर होती. मी त्या सोहळ्याचा एक साक्षीदार आहे. प्रचंड गर्दी होती. विशेषतः पंचायत सासगाव पंचायत समितीमधले अनेक लोक, गावागावातली लोक, अगदी तरुण युवक, ज्येष्ठ श्रेष्ठ महिला, मोठ्या संख्येसाठी आदिवासी कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि ही मी मागाशी म्हटल्याप्रमाणे कोणाला तरी झोप लागली नसेल तर ती झोप ह्या सासगाव ग्रामपंचायत हद्दीतल्या भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याला ती झोप लागली नसेल. आता ह्या नेत्याचं तुम्ही म्हणलं, तुम्ही एक कशाला म्हणतात, त्याचं नाव का सांगत नाही, तर नाव सांगायला हरकत नाही. त्या नेत्याचं नाव आहे नरेश पाटील. नरेश पाटील याच्यावर खुलासा करावा. त्यांना झोप लागली असेल, नसेल लागली, त्यांना त्या कार्यक्रमाचं काही सोय सुटत नव्हतं, किंवा त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या का नव्हत्या दिल्या. माझी अशी माहिती आहे की नरेश पाटील यांनी अजित देशमुखांना शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत, ही माझी माहिती आहे. ठीक आहे, आज ते राष्ट्रवादीच्या जवळ गेलेले आहेत, शेवटी माणूस आहे, आपण आपल्या संबंधातला असतो, शुभेच्छा सुखदुःखात येणं जाणं असतं, शुभेच्छा द्यायला हरकत नव्हत्या. परंतु तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे नरेश पाटलांचा, त्यांनी शुभेच्छा नसतील दिल्या काय फरक पडत नाही. एका कोणी शुभेच्छा न दिल्याने वाढदिवस साजरा होत नाही असं काय नसतं. परंतु खऱ्या अर्थाने नरेश पाटील यांना हा सोहळा नक्कीच त्रासदायक म्हणण्यापेक्षा त्यांची राजकीय जे काय स्वप्न आहे जिल्हा परिषदेच्या बाबतीत आत्ताच्या 2026 मधलं, ते त्यांच्या घरात उमेदवारी त्यांनी दिलेली देऊ इच्छितात, तसा ते प्रचार करतात, तर त्यांच्यासाठी हा सोहळा खऱ्या अर्थाने विचार करणारा सोहळा म्हणावा लागेल. त्यांनी आता काळजी घेतली पाहिजे. कारण ह्या सोहळ्याला जी काय गर्दी जमली होती, जी काय लोक आली होती, ती काय अशी कोणी काय निमंत्रण किंवा का पैसे देऊन नव्हती आली. प्रेमापोटी सगळी कार्यकर्ते, युवक, सगळी ग्रामीण भागातील लोक होती. अजित देशमुख हा सर्वसामान्य चेहरा आहे. अजित देशमुख याचा स्वभाव अगदी जे पोटात आहे ते, जे पोटात आहे किंवा जे ते ओटात आहे, असा हा चेहरा आहे. अजित देशमुख, अंकित साखरे, भूषण पाटील, संपूर्ण राष्ट्रवादीची टीम, सगळेच अगदी त्या सगळ्याच भागातले सगळेच, मी आता नावं घेत नाही कोणाची, पण सगळे जी काही चेहरे होते, एकेकाळी नरेश पाटलांसोबत दिसणारे बरेचसे चेहरे मला काल त्या सोहळ्यात दिसले. याचा गांभीर्याने विचार नरेश पाटलांनी करणं गरजेचं आहे. एकेकाळी आपल्यासोबत असणारी माणसं आपल्यासोबत का नाही आहेत, ते आपल्या सोडून का दूर आहेत, याचा विचार करणं गरजेचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं की इथे कोणाचे कोणाला उपकार नाहीयेत. तुम्ही तुटपुंजी कोणाला मदत केली असेल किंवा कुठलं एखादा काम केलं असेल, याचा अर्थ ते उपकार होत नाही, तर तुमचं कर्तव्य आहे. कारण कार्यकर्त्यांनी देखील तुमच्यासाठी खस्ता खाल्लेला आहे.
त्याच्यामुळे इथं कोणाचे कोणाला उपकार नाहीयेत किंवा इथे फार मोठं काय कोणाचं काय फार मोठं काय आडलेलं नाही. इथे काय कोणाचे दोन नंबरचे धंदे नाही आहेत. तर बाबा तुमची फार काय तुम्ही काय आमचं वाकडा करणार किंवा तुमची काय आम्हाला काय गरज लागणार आहे. जनता फार सामान्य जनता आहे आणि प्रामाणिकपणे काम करणारी जनता आहे. त्याच्यामुळे त्यांना जो योग्य वाटतो त्याला त्याच्या मागे ते अगदी सपोर्ट करतात. आज सासगाव पंचक्रोशीत बघायला गेलं तर एकेकाळी नरेश पाटला या माणसा दबदबा होता, पण तो हा दबदबा मला आज कुठे दिसत नाही. दोन चार लोक सोडली तर फार मोठा दबदबा त्या माणसाला मला दिसत नाही. हे चित्र आहे. तुम्ही म्हणाल हे तुम्ही काहीतरी खोटं बोलताय. ते खोटं नाहीये, हे वास्तव चित्र आहे. हे तुम्ही नाकाराल, परंतु हे खरं आहे. ठीक आहे, ते रस्त्यावर उभे राहिले तर त्यांना सगळे नमस्कार चमत्कार करतील. तर मी जर राहिलो तर मला पण नमस्कार चमत्कार करतील. तुम्ही जर राहिलं तर तुम्हाला पण लोक नमस्कार चमत्कार करतील. परंतु परिस्थिती तशी नाहीये. आपण राजकारणात इतके वर्ष आहात, इतक्या वर्षांना आपण राजकारण कशा प्रकारे केलंय याचा विचार करण्याची नितांत गरज नरेश पाटलांवर आलेली आहे. कारण कालचा सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा, हा नरेश पाटील यांच्यासाठी उद्याच्या राजकारणात भू घातलेला, म्हणजे त्याचा एक काय म्हणतो आपण त्याला, त्याचे बरेच परिणाम उद्या काळात तुम्हाला त्याला दिसू शकतात. हे खरं आहे. कारण मला ही अपेक्षा नव्हती अशा प्रकारचा इतका मोठा सोहळा होईल. परंतु जो काही सोहळा झाला, त्या सोहळ्यानंतर खऱ्या अर्थाने अजित देशमुख यांची लोकप्रियता नरेश पाटलांपेक्षा कितीतरी पटीने मला अधिक काल बघायला मिळली. एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य व्यक्ती, सामान्य उपसरपंच, उपसरपंच म्हणून तो अजित देशमुख कधी मिरवतच नाही. न कुठले व्हाईट कपडे, न कुठली मोठी लाविश गाडी, न कुठला जॅकेट घालत, सिंपल व्यक्तिमत्व. परंतु अजित देशमुख या साध्या माणसाच्या सोबत इतका मोठा जनसमुदाय ज्यावेळी त्यांना शुभेच्छासाठी उपस्थित राहतो, राज्याच्या मंत्री मोदी त्या ठिकाणी येतात, याचा अर्थ नरेश पाटलांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. नरेश पाटील यांनी तो का निर्णय घेतलाय भाजपाचा, तो आता त्याला बरेच वर्ष झाला, आता तो वेगळा विषय आहे. परंतु कालच्या सोहळ्यानंतर अजित देशमुख यांचा ग्राफ वाढलेला आहे. राष्ट्रवादीच्या सगळ्याच उमेदवारांच्या बाबतीत एक चांगला मेसेज गेलेला आहे. अधिकृतरित्या राज्याच्या मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या उमेदवारांचं कौतुक केले, शुभेच्छा दिल्यात आणि खऱ्या अर्थाने आचारसंहितेच्या पूर्वी झालेला हा कार्यक्रम राष्ट्रवादीला बळ देणारा ठरेल. आणि मी मागच्या व्हिडिओ देखील म्हटलं होतं की एकीकडे शिवसेनेला उमेदवार मिळत नाही आणि अशा शिवसेना तर माझीच आहे. शिवसेनेला नरेश पाटलांना कोणते उमेदवार द्यावं लागेल, त्यांच्या घरातला जिल्हा परिषद ते उमेदवार त्यांना द्यावा लागेल. खालच्या पंचायत समितीला पण सासगाव पंचायत समितीला अजितदादा यांच्या पत्नीच्या विरोधात नरेश पाटलांना डोक्याला उमेदवार द्यावा लागेल. ही अवस्था शिवसेनेची आहे. त्या अनुषंगाने कालच्या सोहळ्याचं तुम्ही राजकीय भाषेचं विश्लेषण करायला गेलात तर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीसाठी तो एक टर्निंग पॉईंट ठरलेला हा सोहळा आहे. खऱ्या अर्थाने घराघरात, जनतेच्या मनात, मतदारांच्या मनात, लोकांच्या थेट संपर्कात जाणारा हा कालचा सोहळा झालाय. यशस्वी असा हा सोहळा म्हणता येईल. त्याचं विरोधकांना च्या बाबतीत त्याचं निरीक्षण किंवा परीक्षण करताना असं म्हणता येईल की विरोधकांना ह्या सोहळ्याची खऱ्या अर्थाने धास्ती घेतलेली आहे आणि हा सोहळा विरोधकांसाठी आगामी काळात डोकेदुखी ठरू शकतो. त्यांच्यासाठी चिंतन करण्याचा विषय ठरू शकतो. त्यांच्यासाठी हा सोहळा नक्कीच त्रासदायक देखील ठरू शकतो. कारण इतक्या मोठे लोक ह्या राष्ट्रवादीच्या प्रेमात, ह्या सगळ्या अजितदादा यांच्या, देशमुखांच्या प्रेमात लोक असतील तर उद्याच्या काळात काय चित्र असू शकतं याचं नरेश पाटील यांच्यासारख्या दिग्गज राजकारण्याने विचार करण्याचं गरजेचं आहे. त्यांनी आता सारासार विचार करावा. शेवटी कसं राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात, ते कधी कधी आमच्याकडून देखील होत असतात. परंतु राजकारणात आरोप प्रत्यारोपचा डोक्यात राग नाही घेऊन कंटेंट जो काही वापरला जातो, जो काही आमचं म्हणणं आहे त्याचा बारकाईने तुम्ही निरीक्षण परीक्षण करा आणि खऱ्या अर्थाने त्याचा आम्हाला काय मेसेज द्यायचा आहे याचा तुम्ही अभ्यास करा. तो तुम्ही कराल अशी आशा आहे. नाही केला तरी हरकत नाही, तो तुमचा व्यक्तिशः अधिकार होतो. परंतु कालचा सोहळा अजितदादा तुम्ही जो का केला, तुमचा अभिषेक सोहळा जो झाला, कडक म्हणता येईल त्याला खऱ्या अर्थाने. आणि संपूर्ण टीमला, जे नियोजनाची टीम होती त्या टीमला देखील मानलं पाहिजे. जबरदस्त सोहळा केला. एकादशी होती काल, पण चला हरकत नाही, असू द्या.
खाऊ दे सगळ्यांना, हरकत नाही. छान. बघा नरेश पाटील, विचार करा, थांबूया तोपर्यंत.